ये बोलवलं का नाना? होय. काय झालं? अगं गेले काही दिवस आमचं तुझं लग्न ठरवायचं चाललंय. आम्ही तुला काय बोललो नाही, कारण बाकीच्या गोष्टी बोलाचाली होईपर्यंत तुला सांगण्यात काय अर्थ नाही ना. पण आता घरात एवढं सगळं चाललंय आणि तुला माहित नाही असं होणार आहे का? माहित आहे ना तुला. मग आम्ही तुझ्यासाठी एक चांगले स्थळ बघितले. आपल्या गावातलाच मुलगा आहे, त्यामुळे तू आमच्या डोळ्यासमोरच राहशील. आणि महत्वाचं म्हणजे मुलगा बी चांगला आहे, त्याचं कर्तृत्व काय कमी नाही. जयश्री बोलली ना तुझ्या संगत. मग तुला त्यांच्यात जुळवून घेणं जमणार आहे ना? हा. बर, आता महत्वाचं म्हणजे तुला मुलगा पसंत आहे का? आता तुम्ही माझ्यासाठी पोरगा निवडलाय म्हणल्यावर ते योग्यच असणार की. अगं हो, पण तुझं मत बी महत्वाचं आहे ना, म्हणून विचारतोय. तुला पसंत आहे ना? मला पोरगा पसंत आहे. मग ठरवायचं लगीन? वहिनी लाजली लाजली पोरगी. मला काय वाटलं की लग्नाचा विषय काढला की मांजरी सारखी खाऊदीच्या अंगावी येते का काय. तसं काय झालं नाही, लाजली. आणि तसं बी चांगलं स्थळ शोधून काढले तिला. नकार कशी देईल? मला तर बाई पटतच नाही. आपली शीतल लग्नाला तयार झाली आहे ते देवच पावला म्हणायचा. चला आता तयारीला लागलं पाहिजे. हो, समोरच्यांना होकार कळवायला पाहिजे आणि लग्नाच्या आणि सुपारीच्या तारखेबद्दल पण बोलून घेतलं पाहिजे ना. होय, मी जर म्हणते आत्ताच निघा, उगाच चांगल्या कामाला उशीर कशाला, होय का नाही? आजीला सांगायला पाहिजे. याचा फोन तर बंद आहे. आता आजीला न्यूज कशी द्यायची? मला असं वाटतं आजीला माहितीये. त्या दिवशी फोनवर बोलताना बी स्पष्ट काय सांगत नव्हता, हसण्यावरच घेत होता. हा, बहुतेक त्यानं मला मुद्दामच सांगितलं नसेल, सरप्राईज द्यायचं म्हणून. भाऊजी, तुमचे सरप्राईज मला लई म्हणजे लई आवडले. शीतली या लग्नाला घेऊन एवढी कशी काय खुश आहे? ही पोरगी लग्नालाच कशी काय तयार झाली काय कळना. टॅलेंट सगळं व्यवस्थित आहे ना? हा, आपल्या घरात सगळं व्यवस्थितच असतं की, पण तुम्ही एवढी गडबड करताय. कोणी आलं आहे का? टॅलेंट, अरे सासरे बुवा येणार आहेत. मामींचा फोन आला होता आत्ताच. सासरे बुवा कशाला? शीतलनं लग्नासाठी होकार दिलाय. काय बोलता भैया? ना येतील आता गुड न्यूज घेऊन. पण भैया, आई साहेबांना तर महिला मेळाव्यासाठी जायचं होतं की. बाद झाले मेळावे बिळावे म्हणावात. बस म्हणाव घरी, आता लग्नाचे सोहळे करा म्हणाव. हा, कामात असल्यास दाखव. हा, हे जमिनीचं काय झालं रे? त्यांना सांगितले भैया 2 दिवसांनी फोन करतो बोलले. येऊ का भैया साहेब? अध्यक्ष नाना या की. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बसा. टॅलेंट चहा पाण्याचा बघा. हा भैया.
बोला. आई साहेब आहेत ना? आहेत आई साहेब, मेळाव्याला जाणार होते पण नाना येणारे म्हणून जायचं कॅन्सल केली. मग सांगायचं की मग आम्ही नंतर आलो असतो. अहो असं कसं, मेळाव्याला काय होत राहते. तसं नाही, म्हणजे काय महत्वाचं असलं म्हणजे. नाना आता तुमच्यापेक्षा महत्वाचं काय आहे का? टॅलेंट आई साहेबांना बोलणं. हा नाना बरं झालं बाई सरबत आणलं ती. अंगाची नुसती लाई होते बाहेर. अव कसलं ऊन आहे आणि असल्या उन्हातानाच आम्हाला फिरायला लागतंय बघा. आता काय तुमचं कामच आहे ते. हे घ्या, हे बी घ्या. बया बघा किती मोठ्या मनाचं आहेत भैया साहेब. भैया आईसाहेब येतात. नमस्कार. बसा. काय म्हणताय बोला. नुसतं स्थळ बघायचं झालं पण आता पुढं काही ती बोलायला नका का? म्हणजे म्हणजे तुम्हाला मुलगी पसंत आहे, मुलीकडच्यांना मुलगा पसंत आहे. ते वडीलधाऱ्यांचं झालं, पण मुलीशी बोललात का? होय, बोललो आम्ही तिच्याशी. तिला बी पसंत आहे, म्हणजे ती लग्नाला तयार आहे. पसंती झालीये तर आपण मुहूर्त काढून लग्नाचे लवकरात लवकर बघू. आधी कुठल्या महिन्यात लगीन करायचंय ती ठरवा, म्हणजे मुहूर्त बघता येईल ना. आमची काही अडचण नाही, आम्ही कधीही तयार आहोत. कधी बी म्हणजे पण वर्षानं नाही ना, लवकरात लवकर केलं की चांगलं असतंय. होय का नाही नाना? होय, शीतलची परीक्षा आहे त्यानंतर. हा ती सांगायचंच राहिलं, ती बयाना कुठतरी जायचं आहे ना. ती त्यांचा बँकेचं काहीतरी सेमिनार आहे. तुम्ही मला परवा म्हणलं होतं, आठवलं का? हा. आणि 2 महिने बहिणींना तिकडे राहावं लागणार आहे. अडीच. हा मग कसं करायचं? त्यानंतरचा मुहूर्त गावायचा नाही. मी काय म्हणते, आपण सुपारीचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकून घेऊ आणि शीतलची परीक्षा झाली की पुन्हा लगीन करू. तवर बाईंचा दौरा बी संपल ना. काय म्हणताय? चालेल. चालेल मग. मग उद्या सुपारी फोडू समद्या गावासमोर, म्हणजे काय काळजीच नाही. उद्या का? काय अडचण आहे? नाही म्हणजे लगेच उद्या म्हणजे. अहो नाना, अशा गोष्टी पटदिशी उरकल्या की चांगल्या. ठरलं तर उद्या सुपारी फोडू, नाहीतर उगाच विषय वाढत जात आहे ना. आणि नुसती लग्नाची बोलणी चालू आहे की गावात कळायला येळ लागत नाही. मान्य आहे, पण गावात सांगायला टाइम तर पाहिजे. कशाला सांगायचंय? गावातल्या लोकांना मुलगा कोण आहे ना ते बी सांगायचं नाही का? समजा गावासमोर सुपारीचा कार्यक्रम करायचा, पण मुलगा कोण आहे ती कळू द्यायचं नाही. आता भैया साहेबांचा सुपारीचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर अख्खा तालुका येईल तालुका.